स्टार किड ते फॅशन आयकॉन सोनम कपूरचा प्रेरणादायी संघर्षमय प्रवास। जेव्हा आपण सोनम कपूर या नावाचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर चमकदार रॅम्प, डिझायनर साड्या आणि एक परिपूर्ण फॅशन आयकॉन येतो। पण या चमकदार पडद्याआड असलेली सोनम ही खरोखर कोण आहे? 9 जून 1985 रोजी जन्मलेली ही मुलगी जी एक स्टार किड म्हणून जन्मली, तिनं स्वतःची ओळख शोधण्यासाठी जी लढाई दिली ती खरंच धक्कादायक आहे। चला जाणून घेऊया फॅशन आयकॉन पलीकडची खरी अभिनेत्री सोनम कपूरची अनसुनी कहाणी। Hi Edie, this is Sonam and welcome to my Mumbai home. Come on in. Actually, welcome back. This is the second time we're doing this. बॉलिवूडमधील सुपरस्टार अनिल कपूर यांची मुलगी असणं हे वरदान आहे का की शाप? सोनमच्यासाठी हे दोन्ही खरे होते। जेव्हा तिनं चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिला कोणताही आसान मार्ग मिळाला नाही। तिनं अभिनेत्री होण्यापूर्वी दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांच्या ब्लॅक या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले। भंसाळींनी तिच्यात अभिनयाची आणि कथा सांगण्याची गोडी पाहिली आणि 2007 मध्ये सावरिया या चित्रपटातून तिचे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले। सितारों से सजा के ज़माने से चुरा के ले जाएगा सावरिया। पण पदार्पणाचा आनंद कायम राहिला नाही, कारण चित्रपटाला व्यावसायिक यश मिळालं नाही आणि समीक्षकांनी तिच्या अभिनयाला सराईस म्हणून फेटकून लावलं। अनिल कपूरची मुलगी असूनही तिला सिनेमात योग्य ठिकाण मिळवण्यासाठी धडपड करावी लागले हे खरंच खूप कमी लोकांना माहीत आहे। अभिनयाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर सोनम फॅशनिस्टा म्हणून अधिक ओळखली जाऊ लागली। कॅन्स फिल्म फेस्टिवल्सवर तिचा पारंपरिक पेहराव, तिची स्टाईल आणि तिची भाषण शैली सगळे चर्चेत असायचे। पण सोनमनं कधीच फक्त दिसणं आपलं ध्येय बनवलं नाही। तिला एक चांगली अभिनेत्री म्हणून ओळखलं जायचं होतं आणि ही ओळख आता तिला 2016 मधील नीरजा या चित्रपटातून मिळाली। असले कोणी आहे का जे माहीत असतील की सोनमला खरोखर एक शोकता आहे। नीरजामध्ये तिनं विमान हायजॅक झालेल्या विमानातील एक सामान्य प्रवासी अधिकारी नीरजा भनोत यांची भूमिका साकारली। ही भूमिका करण्यासाठी तिनं कोणतेही मेकअप केलं नाही आणि तिच्या डोळ्यातील भीती आणि शौर्य याने प्रेक्षकांना थांबवून टाकलं। या भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे सहविजेते म्हणून घोषित करण्यात आले। इसकी कुंडली में लिखा था कुल का दीपक बनेगी ये। सब मैं सिर्फ अपना काम कर रही हूँ, अपना फर्ज निभा रही हूँ। या भूमिकेनं जगाला दाखवलं की सोनम फक्त एक ग्लॅमरस नाही तर ती एक प्रखर अभिनेत्री आहे जी वेदना आणि इमोशन पडद्यावर आणू शकते। सोनम कपूर जीवनात जे शिकली आहे ते ती दुसऱ्यांना शिकवते। ती एक फेमिनिस्ट आहे आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी आवाज उठवते। तिनं कधी बॉलिवूडमधील अंधश्रद्धा किंवा नेपोटिझम लपवलं नाही। तिने साध्या भाषेत चर्चा केल्या पाहिजेत म्हणून तिनं सोशल मीडियावर कायम असते। एका विशेष प्रसंगी जेव्हा तिला एका ब्रँडनं कोट्यावधीची ऑफर दिली जी तिच्या मूल्यांशी जुळत नव्हती तेव्हा तिनं ती नाकारली। ही तिची नीती आहे। वैयक्तिक आयुष्यात सोनम एका व्यापारी आणि दिलदार मनाच्या आनंद आहुजासोबत विवाहबद्ध आहे। त्यांचा विवाह पारंपरिक समारंभात झाला आणि आता ती एक आई आहे। तिनं आपल्या लहान मुलाला वायू म्हणून ओळखलंय आणि मातृत्वाच्या नव्या भूमिकेत ती आनंदी आहे। सोनम कपूर ती बॉलिवूडमधील अशी क्वचित अभिनेत्री आहे जी आपल्या विचारांसाठी आणि मूल्यांसाठी ओळखली जाते। तिनं आपली बहीण रिया कपूरसोबत रेसन नावाचे कपड्यांचे ब्रँड देखील सुरू केले जे स्त्रियांना सक्षम बनवण्यावर भर देते। सोनम कपूरचा प्रवास सोपा नाही होता। स्टार किड असणं म्हणजे सोने का चांदी असते हे सोनमनं सिद्ध केलं। तिनं आपल्या वडिलांचं नाव फक्त एक शिक्का म्हणून वापरलं नाही तर त्याला आदरानं पुढं नेलं। आज ती फक्त अनिल कपूरची मुलगी नाही तर ती सोनम कपूर आहे। तिचे डोळे अजूनही एक स्वप्न पाहतायत आणि ती त्या स्वप्नांना जगतीये। तिच्या या साहसाला आणि स्वाभिमानाला आम्ही नमन करतो। जर आपण सोनम कपूरच्या आयुष्यावर आधारित हा व्हिडिओ आवडला असेल तर तो नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा। चॅनलवर येणाऱ्या अशाच अपडेट्ससाठी आमचे सबस्क्राईब बटन दाबा आणि आपले मौल्यवान कमेंट्स नक्की लिहा। हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।